नमस्कार, मी वसुंधरा काशीकर. जय महाराष्ट्र आयोजित व्हिजन 2030 पॉवर्ड बाय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, असोसिएट स्पॉन्सरशिप महाऊर्जा, सिडको आणि राजश्री लॉटरी, स्पेशल पार्टनर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण. महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री श्री गिरीश महाजन यांचं सभागृहामध्ये आगमन झालंय. जोरदार टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक आणि CEO श्री चंद्रमोहन पोपाला यांना विनंती आहे की त्यांनी श्री गिरीश महाजन यांचं पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करावं. देश बदलतो आहे तशा विकासाच्या संकल्पना सुद्धा बदलत आहेत आणि यामध्ये पर्यटन केंद्रस्थानी येत आहे. पर्यटन रोजगार निर्मितीसाठी पूरक ठरतंय. या पर्यटन खात्याची जबाबदारी पार पाडतायत पर्यटन मंत्री श्री गिरीश महाजन. व्हिजन 2030 या कार्यक्रमामध्ये मी श्री गिरीश महाजन यांचं मनापासून स्वागत करते आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहेत आमचे सहकारी भूषण करंदीकर. मी विनंती करते भूषण यांना की त्यांनी गिरीश महाजन यांच्याशी संवाद साधावा. नमस्कार. आपण जय महाराष्ट्राच्या या व्हिजन 2030 मध्ये महाराष्ट्रात पर्यटनाच्या दृष्टीने नेमकं काय घडणार आहे यापुढच्या काळात याविषयी जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री माननीय गिरीशजी महाजन आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. गिरीशजी, खरं तर या सगळ्या महाराष्ट्राला जे निसर्ग सौंदर्य लाभलंय, गड किल्ले लाभलेत, यामुळे महाराष्ट्राचं पर्यटन दृष्ट्या एक वेगळं महत्त्व आहेच. मात्र आता गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे आपण असं स्पेसिफिकली म्हणू शकतो की 2014 नंतर ज्या पद्धतीनं पायाभूत सुविधांचा विकास या राज्यामध्ये होतोय, मग त्यामध्ये रस्ते असतील, पूल असतील, महामार्ग असतील, याची बांधणी खूप वेगानं होतीये. तर याचा फायदा महाराष्ट्रातल्या पर्यटन वाढीला नेमका कसा होणार आहे? अरे धन्यवाद आपल्याला, कारण आपण अतिशय महत्त्वाच्या विषयाला या ठिकाणी आज हात घातलेला आणि मला बोलवलेलं आहे. महाराष्ट्र खरं अतिशय सुंदर असा प्रदेश आहे. आपण बघितलं असेल 720 किलोमीटरचा अतिशय सुंदर असा समुद्रकिनारा आपल्याकडे आहे. आपण सांगितल्याप्रमाणे गड किल्ले आहेत, अभयारण्य आहेत, व्याघ्र प्रकल्प कुठे नसतील तेवढे आपल्याकडे विदर्भामध्ये त्या ठिकाणी आहेत, वन्य प्राणी आहेत, जीवजंतू आहेत, अनेक गोष्टी आहेत. महाबळेश्वर आहेत, माथेरान आहे, अजंठा एलोरा आहे आणि मंदिर आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या खानपानाने, आपल्या संस्कृतीने असा वेगवेगळ्या पद्धतीने असा वसलेला हा महाराष्ट्र आहे. आणि या इथलं पर्यटन हा अतिशय महत्त्वाचा विषय. आपण सांगितलं खरं आहे, आता रस्ते होत आहेत, पूल होत आहेत, कनेक्टिव्हिटी वाढते, एअर कनेक्टिव्हिटी वाढते, अनेक ठिकाणी आता एअरपोर्ट त्या ठिकाणी होत आहेत आणि त्यामुळे याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि कोरोनाच्या काळानंतर आपण जर बघितलं, त्या पॅन्डेमिकच्या नंतर लोकांमध्ये आता एक अशी जागृती झालेली आहे, मानसिकता झाली की आता आपण फिरलं पाहिजे, केलं पाहिजे. आणि म्हणून त्यानंतर अधिक लोक तर बाहेर पडायला लागलेले आहेत. आणि म्हणून महाराष्ट्र या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा प्रदेश आहे. पर्यटन म्हणजे नुसतं अर्थव्यवस्था नाही. अर्थव्यवस्था तर आपण बघितलं असेल, गोवासारखं राज्य आहे, आपण उत्तरांचल आहे, आपण केरळ आहे, असे आता आपल्यानंतर आता राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश हे सुद्धा पुढे चाललेले आहेत. आणि इथे मोठ्या प्रमाणामध्ये आता काही राज्यामध्ये 30-40% अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून आहे. बघा, आपण आता उत्तरांचलमध्ये बघा, काश्मीरमध्ये बघा, काश्मीर तर आता रूपच पाडलेलं आहे. आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी सुद्धा पर्यटनाचा उपयोग होऊ शकतो. त्याचबरोबर नुसतं अर्थव्यवस्था नाही तर रोजगार हा महत्त्वाचा विषय या संदर्भामध्ये त्या ठिकाणी मोठा विषय आहे. कारण या पर्यटनामध्ये असं क्वालिफिकेशन नाही. तुम्ही IT बघितलं तर, इंडस्ट्री बघितलं तर मग तिथे टेक्निकलच तुम्हाला लोक पाहिजेत, तिथे ITI असलेले पाहिजेत किंवा पॉलिटेक्निक पाहिजे, इंजिनियर पाहिजेत, ठराविक क्वालिफिकेशन त्या ठिकाणी असतं. पण पर्यटन असा विषय आहे की इथे अगदी अशिक्षितसुद्धा त्यालासुद्धा काम आहे. दुधावाला आहे, बकऱ्यावाला आहे, मशीनवाला आहे, त्याचं दुधासुद्धा त्या ठिकाणी किंमत आहे, त्यालासुद्धा रोजगार मिळतो. पाणठेल्यावाला आहे, ड्रायव्हर आहे, गाडी साफ करणारा क्लिनर आहे, आणि त्यापासून मग हाऊसकीपिंगवाले लोक आहेत किंवा मग वरच्या हॉटेलिंग वर्षातले, म्हणजे या सगळ्याच क्षेत्रातल्या क्वालिफिकेशनमधल्या लोकांना, विद्यार्थ्यांना, तरुणांना या ठिकाणी रोजगाराची संधी आहे. आणि त्याचबरोबर महिलांनासुद्धा अधिक संधी या संदर्भामध्ये. आणि म्हणून माननीय पंतप्रधान यांचं तर विजन आहे की देशातला आपली देशाची अर्थव्यवस्था वाढवायची आहे, 5व्या नंबरवर आपल्याला जायचं, 5 ट्रिलियनपर्यंत आपल्याला जायचं आहे, नंबरवर आणायचं आहे, तर पर्यटनाला अधिक महत्त्व द्या. आपण बघितलं जगामध्ये अनेक देश असे आहेत की त्याची अर्थव्यवस्था ही
पर्यटनावर अवलंबून आहे. आपण किती लोक बाहेर जातो आपण देशातून आहे आपल्या, पण आपल्या देशामध्ये खूप काही आहे, आपल्या राज्यामध्ये खूप काही आहे आणि मग ते आपण का डेव्हलप करू नये. आणि म्हणून त्या दृष्टीने तर आम्ही नवीन पॉलिसी आता आणतो आहोत की जेणेकरून या क्षेत्रामध्ये आम्हाला अजून पुढे कसं जाता येईल, आम्हाला अधिकाधिक वेगाने कसं पुढे जाता येईल, लोकांना अट्रॅक्ट कसं करता येईल, पर्यटकांना कसं आकर्षित करता येईल, हा आमचा या ठिकाणी प्रयत्न आहे. राज्यामध्ये पर्यटन स्थळं आहेत, थंड हवेची ठिकाणं आहेत, मात्र गेल्या काही वर्षांपूर्वी एक प्रयोग झाला होता की एक खाजगी पर्यटन स्थळ किंवा थंड हवेचं ठिकाण विकसित करण्याचा प्रयत्न झाला होता. प्रश्न असा येतो मनात की आता या पुढच्या काळामध्ये म्हणजे आपण 2030चं विजन म्हणतोय, तर एखादं पर्यटन स्थळ नव्यानं विकसित करण्याचा सरकारचा मानस आहे का, किंवा एखाद्या पर्यटन स्थळाचा पुनर्विकास करण्याचा मानस आहे का? एखादं नाही, अनेक ठिकाणी. आता विदर्भामध्ये आम्ही तर वॉटर स्पोर्ट्स करतो आहोत, मोठी मोठी धरणं आमची त्या ठिकाणी आहेत, वॉटर स्पोर्ट्स करतोय. आता देवेंद्रजीने एका कामाचं उद्घाटन केलं, 250 कोटी रुपये मी त्या ठिकाणी दिलेत. आता पुन्हा अनेक ठिकाणी मी तुम्हाला सांगेल की आम्ही आता मोठा निधी त्यासाठी ठेवलेला आहे. आणि नुसतं तिथेच नाही तर मग सिंधुदुर्ग जिल्हा आहे, आता मी ताज हॉटेलशी कॉन्टॅक्ट केलेला आहे, MOU झालेला आहे, त्यांना आम्ही जमीन आता हँडओव्हर करतोय. दुसरे काही प्रोजेक्ट आहेत. मी 4 महिने 6 महिने झाले मंत्री होऊन, मला एक अवधी कमी झालेला, 4च महिने झालेत मला. आणि म्हणजे मी कालही नागपूरला गडकरीजींच्या कार्यक्रमामध्ये देवेंद्रजी होते, मी म्हटलं विजन हेच होतं तिथलं आणि माझं भाषण सुरू होतं. मी म्हटलं माझ्याकडे जर अजून एक 6 महिने जरी खातं राहिलं तर मी काहीतरी करून दाखवेल. पण आता आमच्या या खात्यामध्ये मी आल्यापासून 3 वेळा सेक्रेटरी बदलले, 5 महिन्यामध्ये 3 वेळा सेक्रेटरी बदलले, या 4 वर्षामध्ये 4 वेळा मंत्री बदलले. आणि म्हणून मला वाटतं की आम्ही काहीतरी विजन डोळ्यासमोरून काम करतो आणि लगेच मास्क झालं की मग थोडंसं त्यात खंड पडतो. पण निश्चित या बाबतीमध्ये माझं मत हे आहे की जागा बांधणे, त्या भाड्याने देणे, त्यातून पैसे कमवणे हे डिपार्टमेंटचं काम नाही, हे आमचं पर्यटन खात्याचं कामच नाही. तुम्ही जागा आहेत, तुम्ही लोकांना द्या PPPवर, चांगलं एक मॉडेल तयार करा, त्यांच्याकडून काय मिळेल ते घ्या. पण नुसतं त्या भाड्यावर तुम्ही अवलंबून राहता कामा नये, किंवा ते आम्हाला काय मिळतंय, हा कमी देतोय जास्त मग कशाला द्यायचं, असं नाही. आमच्याकडे जागा आहेत, सगळ्या चांगल्या ठिकाणी जागा आहेत आमच्याकडे. समुद्र किनाऱ्यावर आहेत, थंड हवेच्या ठिकाणी आहेत, अजिंठा एलोराला आहेत, महाबळेश्वरला आहेत, माथेरानला आहेत. पण त्या जागा PPP तत्वावर प्रायव्हेट पार्टनरशिप करून त्या जर आपण डेव्हलप केल्या तर मला वाटतं त्याला अधिक त्या कामाला गती येईल. यातून नुसतं जागेचं भाडं नाही तर त्यातून रोजगारचा महत्त्वाचा प्रश्न आहे. अनेक गोष्टी आहेत त्याला जोडून की त्या 50-60 घटकांवर तो परिणाम करत असते पर्यटन. आणि मग त्यातूनही मोठी अर्थव्यवस्था उभी राहते, त्यातूनही मोठा फायदा होत असतो, रोजगार निर्माण होत असतो. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये आता मी ह्या 8 दिवसामध्ये 50-60 टेंडर काढलेले आहेत की बाबा लोकांना ज्यांना ज्यांना जागा घ्यायची त्या लगेच डेव्हलप करा. आणि त्याचा अनेक ठिकाणी जागेवर दुसरे अतिक्रमण झालेले आहेत, गुरं आहेत, काही त्या जागेचा उपयोग नाही, लोक येतात झोपड्या बांधतात, टपऱ्या बांधतायत, करायचं काय मग त्यात. आणि म्हणून मला असं वाटतं की पर्यटनाला चालना द्यायची असेल तर याच्यामध्ये थोडं लिबरल राहिलं पाहिजे, आणि तुम्ही जर लिबरल राहाल तर मला वाटतं पर्यटन खातं पुढे जाईल. आणि त्याचबरोबर जे PPP तत्वावर जे भांडवल अडकवणार आहेत लोक आहेत, भांडवलदार आहेत, त्यांना सुद्धा काही इंटेन्सिव्ह मिळालं पाहिजे. आज आपल्यापेक्षा मध्य प्रदेशमध्ये बघा, आता मी काल तिथेच बोलत होतो, त्यामुळे पेंच तिकडे पुढे गेलो गुजरातमध्ये पेंचच्या बाबतीत, तर तिथे एवढे रिसॉर्ट एका लाईनीमध्ये आणि आपल्याकडे काहीच दिसत नाही, नुसते झोपड्या लागल्या 2-4-5-10 रस्त्यावर आपल्या 10-20-25 किलोमीटरमध्ये. आणि तिकडे गेलं की 200-200 फुटावर 500-500 फुटावर तुमचे रिसॉर्ट आहेत, लोकांचे हॉटेल आहेत. तर का, तर त्यांच्यामध्ये इलेक्ट्रिसिटीमध्ये त्यांना माफी आहे, GST मध्ये त्यांना काय असेल नसेल तर ठीक आहे, टॅक्सेशनमध्ये त्यांना माफी आहे, त्यांना जमिनीच्या संदर्भामध्ये स्टॅम्प ड्युटीमध्ये त्यांना काही त्यांना इंटेन्सिव्ह त्या ठिकाणी दिलं गेलेलं आहे. आणि म्हणून लोक आपल्याकडचे नागपूरचे लोक तिकडे जाऊन त्या ठिकाणी सगळे त्या व्यवसाय उभा करतायत. मग हे मला वाटतं थोडं चुकीचं आहे. आणि म्हणून आपल्याला मध्य प्रदेशच्या कम्पेअरमध्ये गुजरात आज इतक्या जोरात पुढे चाललेलं आहे आणि बाकी सगळेच राज्य असतील मी सांगितलेलं ते काय देत आहेत लोकांना, ते कसं अट्रॅक्ट करतात भांडवलदारांना आणि त्यामधून कसा त्या ठिकाणी ते व्यवसाय उभा करतायत, त्याला चालना मिळते पर्यटनाला. मला वाटतं ते आम्ही बघितलेलं आहे. आणि आता आम्ही त्या 10-15 दिवसामध्ये म्हटलं या मिटिंगला किंवा पुढच्या कॅबिनेटला आम्ही एक नवीन धोरण या संदर्भातलं पर्यटनाच्या संदर्भातलं आमचं नवीन धोरण या ठिकाणी आता आम्ही आणलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचा समावेश आम्ही केला की जेणेकरून आम्ही पूर्वी वर्षांवर होतो फार, आता मी सांगत नाही पण आम्ही आता खूप खाली गेलेलो आहोत. म्हणजे आमच्यापेक्षा जे राज्य मागे होते ते 4-5 राज्य ते पुढे चालले गेलेत. आणि म्हणून नवीन पर्यटन धोरण आणून आम्ही आता या संदर्भामध्ये एक महाराष्ट्राला या क्षेत्रामध्ये गती देण्याचं काम लवकरच या ठिकाणी करणार आहोत. भाऊ, खरं तर तुमचं कौतुक केलं पाहिजे की तुम्ही प्रांजळपणे कबूल केलं की आपला नंबर आधी चांगला होता, आता तो नाहीये. मात्र जसं तुम्ही म्हटलं की जे व्यवसाय आहेत पर्यटनावर अवलंबून त्यांनाही गती देणं आवश्यक आहे. जसं तुम्ही उदाहरण दिलं
गुजरातचं असेल, मध्य प्रदेशचं असेल. स्टार्टअप सध्या आपल्याकडे खूप जोरात म्हणजे पाय रोवतोय. तर या स्टार्टअपचा ग्रामीण भागातल्या युवकांना काही फायदा होणार आहे का? त्यांना या पर्यटनाशी कसं जोडता येईल या संदर्भात काही धोरणात विचार करण्यात आलाय का? निश्चित स्टार्टअप तर अतिशय महत्त्वाचं आहे या संदर्भात. मी सांगितलं महिलांच्या बाबतीमध्ये असेल, खूप लिबरल धोरण मोदींनी या ठिकाणी घेतलेलं आहे. म्हणजे अगदी लॉन्ड्रीमॅन पासून किंवा आता हॉटेलमध्ये गेले की लोकांना लॉन्ड्री लागते, दूधही लागतं. मग त्यांना दुधासाठी काही त्यांना व्यवस्था करता येईल का जनावरांची? त्यांना काही गाड्यांची व्यवस्था करता येतील का? त्यांना काही व्हेकलची व्यवस्था करता येईल का? त्या संदर्भात त्यांना कर्ज देऊन अशा संदर्भात सगळ्या तरुणांना जास्तीत जास्त रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल, त्यांना त्या क्षेत्रामध्ये कसं पुढे नेता येईल, असाही सुद्धा आमचा या ठिकाणी प्रयत्न आहे. गिरीश भाऊ, खरं तर हा प्रश्न म्हणजे आपल्या पेपरच्या बाहेरचा आहे, पण एक ऑब्झर्वेशन असं आहे की हल्ली बाहेर म्हणजे विकेंडला बाहेर जाण्याचा जो एक ट्रेंड सुरू आहे, तर बरेच जण ट्रेकिंगकडे खूप अट्रॅक्ट होतात, वेगवेगळ्या गडांवरती ट्रेकिंगला जातात. तर बघण्यात असं आलं की अनेक वेळा शनिवार रविवार जोडून सुट्टी असली की गडांवरती खूप गर्दी होते. म्हणजे ते सगळं मॅनेज करता करता नाकीनऊ येते, कारण तिथे एकतर काही आपली मॅनेजमेंट नाहीये मुळात. तर त्या दृष्टीने आपण काही विचार कराल का? कारण जनतेला आज शनिवार रविवार म्हटलं की गड दिसतात, किल्ले दिसतात आणि ट्रेकिंगची हौस आहे. तर त्या दृष्टीने महाराष्ट्रातल्या तरुणांना ट्रेकिंग संदर्भात काही प्रशिक्षण देऊन जर आपण तिथे काही असे प्रशिक्षक नेमले तर त्याचा फायदा होऊ शकतो का? निश्चित मोठा फायदा. कारण महाराष्ट्रातले तरुण असं व्हायला खूप धाडसी पण आहेत. त्यांना ते ॲडव्हेंचर करायला आवडतं, गड किल्ल्यांवर चढायला आवडतं, जायला आवडतं. आणि खरं आहे आपण ते म्हटलं, कारण आमच्याकडे आमची भौगोलिक परिस्थिती अशी आहे की खूप मोठे गड किल्ले या ठिकाणी आहेत, खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. धार्मिक स्थळं जशी आहेत तसे गड किल्ले सुद्धा आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि अनेक तरुणीसुद्धा, मुलंसुद्धा आता या क्षेत्राकडे सगळे वळत चाललेले. आणि म्हणून ते सेफ कसं राहील, अन्यथा हिंमत करायची, डेअरिंग करायचं, पडायचं, कुठेतरी हातपाय तोडायचे, जीवाशी खेळायचं. आणि त्या संदर्भामध्ये मग त्यांना ट्रेनिंग, खाजगी संस्था आहेत. अजून शासन त्या बाबतीत तेवढं आम्ही अजून पुढे गेलेलो नाही आहे. पण आमची हीच त्या नवीन धोरणामध्ये संकल्पना आहे की या संदर्भामध्ये त्यांना प्रशिक्षित कसं करता येईल, त्यांचं बुकिंग करून कुठे जावं, काय जावं, त्यांना गाईड सोबत देऊन, म्हणजे त्यातून रोजगारी तयार होईल. गाईडही सोबत राहतील त्यांच्या तरुण तिथले स्थानिक त्या ठिकाणचे. तर त्यांना ते अवगत करून त्यांच्यासोबत कसं देता येईल, ह्या सगळे प्रयत्न आमच्या या ठिकाणी चाललेले आहे. आणि आमच्या नवीन धोरणामध्ये आम्ही या सगळ्या ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये हे ठिकाणी हे विषय घेतलेले आहेत. एक अतिशय महत्त्वाचं पर्यटनाबाबतीतलं एक धोरण आपल्याला म्हणता येईल की नुकतंच आता पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते अयोध्येमध्ये राम मंदिराचं लोकार्पण झालं. तर हे धार्मिक पर्यटन हे सुद्धा एक फार महत्त्वाचा ऍस्पेक्ट आहे आणि महाराष्ट्रामध्ये अशी अनेक तीर्थक्षेत्र आहेत. तर त्या दृष्टीनं अयोध्या, उज्जैन यासारखा काही विकास आपल्या तीर्थस्थळांचा होऊ शकतो का? अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला आपण. आता नुकतंच बघितलं अयोध्येला, म्हणजे एका अयोध्येमुळे आणि काशी विश्वनाथमुळे आता पुढच्या म्हणजे सगळं उत्तर प्रदेशचं चित्रच बदलून गेलेलं आहे. म्हणजे एवढा मोठा बूस्ट पर्यटनमुळे त्या ठिकाणी म्हटला की आपण विचार सुद्धा करू शकत नाही. माझा मित्र मला काल एक नागपूरला भेटला, तिथला तो तिथलाच राहणार आहे अयोध्येत. त्याची माझी प्रॉपर्टी तिथे, आम्ही तिथलेच राहणार म्हणे. माझी प्रॉपर्टी मी मागच्या वर्षी विकायला काढली, तिची किंमत म्हणजे त्याने अंदाजे सांगितलं की 1 कोटी होती, ती आता मी परवा 12 कोटीला विकली. 1 कोटीची प्रॉपर्टी 12 कोटीला झाली. इतका जोरात. आता जर मी अजून ते 6 महिने थांबलो असतो तर ती 18 कोटीला गेली असती. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जागेचे भाव तिथे का वाढले, तर तिथे आता एक तर पर्यटन म्हणजे डेस्टिनेशन झालेलं आहे. माझं म्हणणं हेच आहे. इथे पण आता इथे पर्यटन खात्यामध्ये असं कसं होतं, पूर्वापार कसं झालेलं आहे, पर्यटनासाठी आमदारांना आता पैसे द्यायचे आहेत, द्या 5-5 कोटी, द्या 3-3 कोटी एकेकाला. झाले आता आमचे 150 आमदार मेजॉरिटी झाले, म्हणजे 500 कोटी त्यांना देऊन टाका. मग काय करायचं आहे, माझ्या गावातलं मंदिर आहे तिथे पुढे कोटा करून टाका, त्या ठिकाणी पेवर ब्लॉक बसून टाका, त्यासमोर शेड करून टाका. पण हा पर्यटनाचा भाग होत नाही. डेस्टिनेशन असलं पाहिजे. आता गुजरातमध्ये बघा तुम्ही, त्या ठिकाणी त्यांनी डेस्टिनेशन तयार केलं आणि त्या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्मारक उभं केलं. केवढी गर्दी असते. अयोध्या बघा, काशी विश्वनाथ, अशी अनेक ठिकाणं आहेत देशामध्ये की ते डेस्टिनेशन आहेत. आणि त्यामुळे तिथे लोकांचा ओघ लाखोच्या संख्येत, कोटीच्या संख्येत दरवर्षी त्या ठिकाणी वाढतोय. पर्यटक जात आहेत. मला असं माझी कल्पना आहे की राज्यामध्ये सुद्धा आपल्याकडे खूप काही गोष्टी आहेत. मंदिराचा तुम्ही उल्लेख या ठिकाणी केला. मंदिरामुळे आता शिर्डीला बघा केवढं त्या ठिकाणी आहे. लाखो लोक, कोटी लोक त्या ठिकाणी दरवर्षी जातात. आणि म्हणून मला असं वाटतं की एक ठराविक डेस्टिनेशन आम्ही ठरवलं पाहिजे की नाही, आता आम्हाला डेव्हलप करायचंय. म्हणजे पर्यटन क्षेत्राला एक सदिच्छा दूत कायम लागतो. म्हणजे आपण कुठल्याही अदर स्टेटचा विचार केला, इतर राज्यांचा, तर मी क्रीडा मंत्री झालो त्यावेळेला तेच म्हटलं होतं की तुम्हाला परफेक्ट क्रीडा मंत्री मिळाला, खेळाडू. पण ते लगेच गेलं 4 महिन्यामध्ये. मग तुम्ही नजर नका लावू आता. नाही, माझं तर उलट म्हणणं आहे
की आता सदिच्छा दूताची गरजच नाहीये. गिरीश भाऊ स्वतः जर याबद्दल प्रचार आणि प्रसार करू लागले तर पर्यटन क्षेत्रामध्ये वेगळा बदल घडू शकतो. नक्की 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 प्रयत्न आमचा तोच आहे. आणि त्याचं कारणही तसंच आहे. म्हणजे मी हे उगच नाही म्हटलं. म्हणजे इर्षाळवाडी सारखी दुर्घटना असो की मराठा आरक्षणासंदर्भातला विषय असो, गिरीश भाऊ तोडगा काढायला कायम तत्पर असतात हे आम्ही बघितलं. ही तत्परता नेमकी कुठल्या प्रेरणेतनं आपल्याकडे येते? नाही, प्रेरणा म्हणजे सुरुवातीपासून मी आधी सांगितलं की मी स्पोर्ट्समन अगदी लहानपणापासून. अगदी मी कबड्डी स्टेटला खेळायचो, मी कुस्तीगीर होतो, मी व्हॉलीबॉलचा कॅप्टन महाराष्ट्र टीमला होतो. मी सगळे मैदानी खेळ खेळाडू होतो आणि ते मी सतत पाहिलेलं आहे माझ्या आयुष्यामध्ये. मी आता 30 वर्ष झाले मी आमदार आहे. आता मी वय सांगत नाही, म्हणजे तुम्ही कल्पना करा. पण आता आज सुद्धा मी दररोज जिममध्ये जातो, मी दररोज 5-6 किलोमीटर धावतो, पळतो आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या असतील ना तर मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या तुम्ही तंदुरुस्त असलेच पाहिजे. आता तुम्ही बघितलं असेल तर सांगलीला, कोल्हापूरला ज्यावेळेला पूर आला त्यावेळेला मी पुरात पोहत गेलो. क्रोकोडाईल पार्क होता, लोक म्हणे ते क्रोकोडाईल आहे. म्हटलं काय नाही, ते तिकडचे लोक निघाले, 2 दिवस झाले तिकडे अडकलेले आहेत. मी आणि एक मिलिटरीचा कॅप्टन अट्टेश्वरचा मुलगा होता आणि शर्मा म्हणून, सोहेल शर्मा म्हणून आमचा SP होता. म्हटलं चलायचं आम्ही बोटीन उड्या मारल्या, मी पोहत तिथपर्यंत गेलो. तुम्ही बघितलं असेल ते चित्र. मला काय नाही, इरसालवाडी असू द्या, मागच्या वेळेला तळेला पहिला जाणारा मी त्या ठिकाणी तेवढ्या रात्री 5-6 फूट पाण्यातून गाडी टाकून. आणि इरसालवाडीला तर रात्री 1:30 वाजता मी त्या ठिकाणी पोहोचलो की तिथे नुसती एवढीच पायवाट होती. मी कधी गेलेलो नव्हतो. महेश बालटे तिथले आमदार होते, त्यांना मी स्थानिक सोबत आम्ही 2घच जण वर गेलो. म्हणजे शक्यच नव्हतं. म्हणजे मी जाण्याच्या आधी अर्ध्यात गेलो. मी ते बिचारा तो न्यू मुंबईचा तो जवान फायर ब्रिगेडचा 6 जण चालले होते, त्यातल्या तिथे जागेवरच गतप्राण झाला. अर्ध्या रस्त्यात त्याला दम लागला. इतकं वादळ, इतका पाऊस. आम्ही गेलो वरती, तिथं थांबलो, दुसऱ्या दिवशी थांबलो, खड्डे खोदले, लोकांना पुरलं, सगळं काम केलं. पण मला असं वाटतं फिटनेस, मग कुठलाही विषय असू द्या. मग मी मागच्या वेळेला तळेलाही सांगितलं, आपल्याला इस्रायलला गेलो. मी केरळला सुद्धा 12-14 दिवस मी 3 बोईंग विमानं घेऊन, मिलिटरीची विमानं घेऊन त्या ठिकाणी गेलेलो होतो, सगळे 100 डॉक्टर घेऊन. पण अशा वेळी मला अशा गोष्टी करायला आवडतात. मला म्हणजे ॲडव्हेंचर जे आहे ते करायला मला निश्चित कुठे आवडतं. मग मोर्चा असू द्या, मग कुठलाही मराठा समाजाचा असू द्या, का अण्णा हजारेंचा असू द्या, का लाल पावटाचा असू द्या, सगळ्या ठिकाणी मी असतो. पण यासाठी खरंच एक हिंमत लागते. पण हिंमत कशी असेल, ज्यावेळेला तुमचा फिटनेस असेल तेव्हा. तुमचा फिटनेस असला पाहिजे. तुम्ही शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही फिट असला पाहिजे, तर मला वाटतं कुठली गोष्ट अशक्य नाही. खरंय, मानसिकदृष्ट्या जितके फिट असाल तितके शारीरिकदृष्ट्या आपण फिट राहतो. गिरीश भाऊ, आपले इथे काही प्रेक्षक आहेत, त्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. मी माझी सहकारी जान्हवीला विनंती करतो की आपण प्रश्न घेऊयात. धन्यवाद सर, खूप छान मार्गदर्शन केलंय तुम्ही. आणि प्रश्न काही प्रेक्षकांमधून आहेत, अर्थात मी त्यांच्यापर्यंत पोहोचते. तुझं नाव सांग आणि तुझा प्रश्न. नमस्कार सर, माझं नाव सिद्धी गोसावी. आपल्या महाराष्ट्रात फूड टुरिझम, वाईल्ड लाईफ टुरिझम ह्यांना फार प्रोत्साहन आहे. ॲग्रो टुरिझम, कृषी पर्यटन, ह्यामुळे रोजगार पण मिळेल ग्रामीण भागात. त्यासाठी काही उपाययोजना? अतिशय महत्त्वाचा प्रश्न. कृषी पर्यटन आहे, मेडिकल टुरिझम सुद्धा आहे. आता आपण योगा टुरिझम करतोय आणि आयुर्वेदात सुद्धा लोकांचा खूप अपेक्षा आपल्याकडून, जगभरातील लोकांची अपेक्षा आपल्याकडे योगाच्या बाबतीमध्ये आहेत, आयुर्वेदाच्या बाबतीमध्ये. पण कृषीच्या बाबतीमध्ये सुद्धा खरं आहे. अतिशय म्हणजे मला असं वाटतं की टुरिझम म्हणजे असं काही लोकांचा समज आहे फक्त फिरणं, वावरणं, समुद्रकिनाऱ्यावर जा, गडकिल्ल्यावर जा, बघा, असं नाही. तर या संदर्भामध्ये आपण जो उल्लेख केला हे अतिशय महत्त्वाचा विषय. कृषी पर्यटन या माध्यमातून सुद्धा आपल्याला खूप काही करता येण्यासारखं आहे. खूप लोकांची इच्छा आहे. आता आम्ही विलेज टुरिझम केलेलं आहे. म्हणजे बाहेरच्या लोकांनी यायचं, त्या गावाखेड्यामध्ये जाऊन त्या गावातल्या घरामध्ये राहायचं, त्या खेड्यामध्ये राहायचं, तिथलं जेवण जेवायचं, तिथल्याच खाटीवर गोधडीवर झोपायचं. याच्यासाठी तर लोक खूप पुढे आले. महाराष्ट्रामध्ये खूप गड किल्ले आहेत आणि त्या गड किल्ल्यावर आता सध्या ट्रेकिंगसाठी खूप मुलं मुली जे तरुण आहे ते जातात आहे. पण सर, बऱ्याच ठिकाणी दारू तिथे पितात लोक, किंवा त्या भिंतींवर नावं लिहितात, काय ना ते कपल्स लोक नावं लिहितात. तर त्या रिलेटेड माझा प्रश्न नाही, पण माझी विनंती आहे की तिथे तुम्ही एक असं बिल पास करावं ज्यामध्ये तुम्ही सेक्युरिटीज तिथे पाठावी, जेणेकरून आणि बाकीचं तिकडचं सगळं सुंदर असं वातावरण निर्माण करता यावं. बस तेवढंच. हा, तर बिल नवीन आणण्याची गरजच काय मला कळत नाही. हे कायदे आहेतच ना आपल्याकडे. सावली ठिकाणी थुंकू नये, लघुशंका करू नये, प्लास्टिक फेकू नये, कुठे काही खेळाने. तर आम्ही अजिंठ्याला, म्हणजे माझा मतदारसंघ अजिंठ्याला लागूनच आहे. म्हणजे अगदी माझा मतदारसंघ की अजिंठा सुरू होतो. आता अजिंठ्याला एवढं पुरातन सगळं जगप्रसिद्ध लेणं आहे. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन बघा, तिथले सगळे शिल्प कसे लोकांनी करून ठेवलेले आहेत. सगळे पेंटवर काय काय आपले नावं करून ठेवलेले आहेत.
म्हणजे काय काय इतकं अश्लील लिहितात लोक, कुठे काय काय लिहितात. पण हे सरकार कोणाच्या मागे फिरेल, कायदा कोणाकोणाच्या मागे, पण आपली काही जबाबदारी आहे की नाही? आपली काही जबाबदारी आहे. मी ते सांगितलं आधी की आपण परदेशात जर गेलो तर तिथे लोक असं कधीच करत नाही. आमच्याकडे तंबाखू खाऊन, पान खाऊन, ती जर्दा खाऊन किती वरपर्यंत थुंकतो, मग तोंडावर उडाला तरी चालेल, पण मी किती जोरात थुंकतो वर त्याची स्पर्धा करणारे कॉलेजचे तरुण आहेत आपल्याकडे, आहेत ना, आहेत, सगळेच आहेत. हॉस्पिटलमध्ये जा तुम्ही, सरकारी हॉस्पिटलमध्ये, तुम्ही मेडिकल कॉलेजमध्ये जा. आता मी 3 ठिकाणचा पालकमंत्री आहे. एका ठिकाणी अपघात झाला, मी गेलो तर मी ते असं बघितलं की म्हटलं हा कोणता पेंट मारलाय? म्हटलं साहेब पेंट नाही हा, हे सगळे रोज इकडे लोक थुंकतात वर येऊन म्हणे सगळे इथे. म्हणजे हॉस्पिटलमध्ये आमची ही अवस्था. म्हणजे आमच्या घरच्या लोकांना मी त्या ठिकाणी ठेवणार आहोत, ते ट्रीटमेंट करतो, त्या ठिकाणी लोकांची थुंकायची स्पर्धा असते. आता मग हे हा कायदा आहे ना की नाही आहे का नाही आहे? पण आहे, पण मग पाळेल कोण, त्याचं पालन कोण करेल? तर ही मला वाटतं नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे. पंतप्रधानांनी आता खूप सुंदर मेसेज दिलेला आहे. आज गेल्या 9 वर्षावरून त्यांनी स्वच्छ भारत, सुंदर भारत, किती किती गोष्टी सांगितलेल्या आहेत. मन की बातमध्ये ते देश सुंदर ठेवला पाहिजे म्हणून काय काय सांगतात, आपण कसं वागलं पाहिजे म्हणून काय काय सांगतात. अतिशय आदर्श उदाहरणं देशातली, की काही लोक बघा अगदी दुर्गम भागामध्ये प्लॅस्टिक उचलून घेत आहेत, संस्था किती चांगलं काम करतायत, स्वच्छता कशा ठेवतायत, हे पण त्यांनी सांगितलं. मग ते आम्ही कधी अंगीकारणार आहोत? माझं असं म्हणणं आहे की आता जे गड किल्ले आहेत तिकडे खूप बाहेरच्या देशातून पण आता पाहायला येतात, पण त्या गड किल्ल्यांची अवस्था आता अशी म्हणजे एकदम खूप बिकट झाली आहे. तर आता 2030 म्हणजे आता भविष्यात कसं ते सुधारू शकतो आपण? गड किल्ल्याच्या बाबतीमध्ये आपल्याला कल्पना असेल, आमच्या शासनाने अतिशय महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे. मोठा निधी, मोठा फंड त्यासाठी दिलेला आहे. त्या ठिकाणी आता महामंडळ केलेले आहेत. आत्ताच राज्याभिषेकाला मी त्या ठिकाणी गेलो होतो त्यामुळे, तर त्यावेळेला आपण बघितलं असेल की त्यावेळेला मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी घोषितही केलेलं आहे. आणि जेवढा निधी लागेल, कारण हा आमचा अमूल्य ठेवा आहे गड किल्ले, म्हणजे अमूल्य ठेवा आहे. पुरातन मंदिर आहेत, गड किल्ले आहेत, याची जोपासना केलीच पाहिजे, याला सांभाळलंच पाहिजे. बाहेर मी खरंच सांगतो की केवढा खर्च या गोष्टीवर केला जातो, अमाप खर्च केला जातो, त्याच्या बाबतीत कुठेही ऐकाई होत नाही. आणि म्हणून यावेळेला केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, आम्ही ठरवलेलं आहे की पैशाची, निधीची कुठे कमी आम्ही त्या ठिकाणी पडू देणार नाही. त्या ठिकाणी सगळ्या व्यवस्था झाल्या पाहिजे. तिथे कुठे काही केबल कार त्या लावतो आहोत, तिथे चांगल्या इलेक्ट्रिकच्या गाड्या, बस त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी जायला यायला त्या ठिकाणी ठेवतो आहोत. त्या ठिकाणी शौचालय असेल. आता आपलं कसं आहे, आता आपण परदेशामध्ये गेलो की बघा तुम्ही दर 50-40 किलोमीटर झाले की त्या ठिकाणी रेस्टॉरंट असतं, थांबण्याची व्यवस्था असतात, काय WC वगैरे सगळ्या व्यवस्था असतात. आता तुम्ही इकडे काहीच करणार नाही आणि लोकांना म्हणत रस्त्यावर काही करायचं नाही, तर म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत, या दोन्ही गोष्टी आहेत. मग तुमच्या लोकांकडून अपेक्षा आहे तर मग आपण सोयीसुविधा दिल्या पाहिजे. गड किल्ल्यावर गेलं तरी आपण टॉयलेटच बांधले नाहीत, कुठे ब्लॉक बांधलेच नाही, आणि तुम्ही एवढ्या लोकांना बाहेर काही करायचं नाही, मग कसं चालणार? आणि म्हणून या दोन्ही गोष्टी आहेत. आणि त्यामुळे आम्ही आता ज्या सगळ्या या बेसिक गरजा आहेत, पायाभूत सुविधा आहेत, त्या द्यायला आम्ही त्या ठिकाणी सुरुवात केली आहे. थोडी राहायची व्यवस्था त्या ठिकाणी केली पाहिजे, त्या ठिकाणी बाथरूम, टॉयलेटची व्यवस्था केल्या पाहिजे, महिलांसाठी व्यवस्था केल्या पाहिजे, पुरुषांसाठी केल्या पाहिजे, आवश्यक आहे. अन्यथा फक्त एकीकडून अपेक्षा करायची तर हे बरोबर नाही. आणि म्हणून या पुढच्या येणाऱ्या काळामध्ये कुठेही या बाबतीमध्ये सरकार निधी कमी पडू देणार नाही. ग्रामीण भागामध्ये जे पर्यटनाचा विकास आहे, या बाबतीत तुमचं 2030चं काय विजन असणार आहे? कारण की आताही बघायला मिळतं की सोशल मीडियामुळे बरेच जे स्पॉट्स आहेत किंवा जे ठिकाण आहेत महाराष्ट्रातलं जे नैसर्गिक सौंदर्य आहे ते आपल्याला त्या एक्सप्लोर करतात युट्यूबर्स वेगवेगळे, पण तिथे पर्यटनाचा असा एक विकास झालेला दिसून येत नाही कम्पेअर टू बाकी राज्यांमध्ये जसं विकास झालाय पर्यटनाचा. हे खरं आहे. ग्रामीण भागावर आमचा मी सांगितलं महाराष्ट्र इतका हा असा सर्व दृष्टीने निसर्गाने नटलेला भाग आहे. आणि अनेक असे भाग आहेत अजून की हे फक्त आपण जे समोर बघतो किंवा आपल्या डोळ्यासमोर येत आहेत तेवढेच भाग आपल्याकडे आहेत का काय, पण अजूनही ग्रामीण भागामध्ये इतका निसर्गाने नटलेला भाग आहे, डोंगरदऱ्याने नटलेला भाग आहे की त्या ठिकाणी सुद्धा आता पर्यटक जायला तयार आहेत. लोकांना आता असं नाही की फक्त मी बीचवरच जाईल, मी त्या गडकिल्ल्यावर जाईल. लोकांना एकांत पाहिजे, लोकांना प्रायव्हसी पाहिजे, लोकांना निसर्गाशी खेळायला पाहिजे. आणि त्यामुळे आता मी ते आपल्याला जी कल्पना सांगितली की चलो गाव, म्हणजे ग्राम क्षेत्रामध्ये आम्ही जे काम करतोय पर्यटन, ग्राम पर्यटन, की त्यातून लोकांना गावाकडे कसं जाता येईल. त्या अगदी आदिवासी भाग असेल, दऱ्याखोऱ्यामध्ये राहणारा समाज आहे त्या ठिकाणचा, वन आदिवासी समाज आहे, वाडे आहेत, पाडे आहेत, त्या ठिकाणी सुद्धा लोकांना म्हणजे आपल्यासारख्या आवडतं गेलो की काय निसर्ग आहे, सगळीकडे पहाडी मध्ये गाव बसलेलं आहे. मग त्या ठिकाणी सुद्धा आम्ही आता आयडेंटिफाय तशी गावं करतोय, त्या ठिकाणची घरं करतोय की त्या ठिकाणी लोकांना कसं नेता येईल. ते त्या ठिकाणी तिथली संस्कृती, तिथलं खानपान, तिथले सण उत्सव, तिथला पेहराव हे कसे एन्जॉय करू शकतील. आणि लोकांची ती अपेक्षा आहे, इच्छा आहे. विशेष करून बाहेरचे जे पर्यटक आहे
त्यांना जास्त वाटतं की आम्ही या ग्रामीण भागामध्ये रमलो पाहिजे, गेलो पाहिजे, पण ते सुरक्षित असलं पाहिजे. आणि आता बाहेरचे लोक यायचे कुठेतरी ग्रामीण दुर्गम भागामध्ये जाऊन ते अडकायचे असंही होता कामा नये. त्यासाठी आम्ही आता आमच्या पॉलिसीमध्ये त्याचा निश्चित विचार केलेला आहे. आणि अशी लोकेशन ग्रामीण भागातली, दुर्गम भागातली ही लोकेट करून ती लोकांना आमच्या साईटवर त्या ठिकाणी देणार, त्यांना तिथे बघणार. आणि त्यातून मग आता सध्या तर आपल्याला कल्पना आहे सगळं किती ॲडव्हान्स झालेलं आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टी लगेच कळतात. गिरीश भाऊ, आता जसं तुम्ही उल्लेख केलात की पर्यटन धोरणाचा, आम्हाला सगळ्यांनाच आता उत्सुकता लागली की या पर्यटन धोरणामध्ये नक्की असणार काय. आणि निश्चित पुढच्या 10 वर्षांसाठीचं हे धोरण आपण आत्ताच जाहीर करायला अशी अपेक्षा करतो. आज तुम्ही वेळात वेळ काढून या व्हिजन 2030 मध्ये आलात, आपली मतं मांडलीत, आपलं व्हिजन सांगितलं, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र आयोजित व्हिजन 2030 पॉवर्ड बाय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, असोसिएट स्पॉन्सरशिप महाऊर्जा, सिडको आणि राजश्री लॉटरी, स्पेशल पार्टनर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण. पॉवर्ड बाय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट लँडस्केप, असोसिएट स्पॉन्सर महाऊर्जा, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण, सिडको शहरांचे शिल्पकार, राजश्री लॉटरी, कधी कधी नशीबही आजमावून बघावं लागतं, स्पेशल पार्टनर MMRDA, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण.